नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मित्वाच्या आजच्या भागात प्रेमाची गोडी, जुन्या जखमांची वेदना आणि कुणाच्या रहस्याचा मोठा भंडाफोड हे सगळे रंग एकाच वेळी पाहायला मिळतात. भागाची सुरुवात अगदी हलक्या फुलक्या वातावरणामध्ये होते, पण शेवटपर्यंत येताना कथानक इतके गंभीर वळण घेते की ईश्वरी आणि अर्णवच्या आयुष्यात पुन्हा एकदा मोठे वादळ उभे राहते. अनेक दिवसांपासून शोधला जाणारा रमाकांतच्या खुनाचा पुरावा अखेर पोलिसांच्या हाती लागतो आणि खुनी म्हणून समोर येणारा चेहरा पाहून संपूर्ण कुटुंब हादरते. सकाळी ईश्वरी आणि अर्णव वॉकसाठी बाहेर गेलेले असतात. दोघेही निवांतपणे चालत असताना काही चाहते त्यांना ओळखतात आणि फोटो काढण्यासाठी जवळ येतात. आधी अर्णवच्या चाहत्या मुली त्यांच्यासोबत फोटो काढतात. ईश्वरी हे सगळे पाहत असते आणि नंतर तिचेही चाहते तिच्यासोबत फोटो घेतात. सगळे निघून गेल्यानंतर ईश्वरी अर्णवची थोडी गंमत करते. माझे चाहते माझ्यासोबत फोटो काढत होते, ते पाहून तुम्हाला जळफळाट झाला का, असा प्रश्न ती विचारते. अर्णव नेहमीच्या अंदाजामध्ये आपण अजिबात जळत नसल्याचे सांगतो. चेहऱ्यावर मात्र थोडासा हक्क आणि मनातली गोड असूया दोन्ही स्पष्ट दिसत असते. थोड्यात आणखी काही महिला त्यांच्याजवळ येतात. त्या ईश्वरी आणि अर्णवसोबत एकत्र सेल्फी काढतात आणि दोघांच्या कामाचेही कौतुक करतात. तुमची जोडी खूप सुंदर दिसते, तुम्ही एकमेकांना अगदी शोभून दिसता, असे म्हणत त्या दोघांना शुभेच्छा देतात. ईश्वरीच्या चेहऱ्यावर आनंद पसरतो तर अर्णवही मनातून सुखावतो. या छोट्याशा प्रसंगात त्यांच्या नात्याची ऊब पुन्हा जाणवते. एवढ्या संकटांतून गेलेल्या या दोघांना असे दोन निवांत क्षण मिळाले की प्रेक्षकांनाही थोडा श्वास घेता येतो. वॉक संपून दोघे गाडीजवळ येतात. थकलेली ईश्वरी मागच्या सीटवर बसून थोडा वेळ झोपण्याचा विचार करते. अर्णवला हे अजिबात आवडत नाही. मी काय तुझा ड्रायव्हर आहे का, माझ्या शेजारी येऊन बस, असं तो हक्काने सांगतो. ईश्वरी झोप येत असल्याचे कारण देते, पण अर्णव तिचे काही ऐकत नाही. शेवटी तिला त्याच्या बाजूच्या सीटवर बसावे लागते. वरकरणी हे त्यांचे नेहमीचे भांडण असते. तर अर्णवला तिची साथ हवी आहे आणि ईश्वरीला त्याच्यावर हक्कावर मनातून खुश आहे हे स्पष्ट जाणवते. इकडे घडी मामा बेडवरून खाली उतरतात आणि जमिनीवर लाल रंगाची डाग पाहून घाबरतात. रमाकांतच्या मृत्यूच्या दिवशी दिसलेले रक्त त्यांना आठवते. त्या जुन्या घटनेने त्यांच्या मनावर खोल परिणाम केलेला असल्यामुळे लाल डाग पाहताच त्यांची भीती पुन्हा जागी होते. त्या दिवशीही असेच रक्त होते. आज पुन्हा या घरामध्ये काय घडेल असा विचार त्यांच्या मनामध्ये येतो. ते धावतच जाऊन नुकतेच घरी आलेल्या अर्णव आणि ईश्वरीला बोलवतात. मामांची अवस्था पाहून दोघेही काळजीमध्ये पडतात आणि तातडीने त्यांच्या खोलीमध्ये जातात. अर्णव, ईश्वरी आणि मामा त्या डागांकडे पाहत असताना वल्लरी तिथे येते. सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा संशय पाहून ती परिस्थिती आपल्या नियंत्रणात घेते. ती सांगते की ते रक्ताचे डाग नसून नेलपेनचे डाग आहेत. टिश्यू घेऊन ती डाग पुसून दाखवते. त्यानंतर मामांची खिल्ली उडवत ती म्हणते की ते रात्री उशिरापर्यंत गुन्हेगारी मालिका पाहतात, म्हणून आता त्यांना प्रत्येक लाल डाग रक्तच वाटते. अर्णव मामांना शांत करतो आणि ईश्वरी त्यांना चहा देण्यासाठी बाहेर घेऊन जाते. क्षणभर सगळ्यांना वल्ललीचे स्पष्टीकरण पटते, पण खोली निकामी होताच तिचा चेहरा बदलतो. आतापर्यंत आत्मविश्वासाने वागणारी वल्लरी एकटी पडताच प्रचंड घाबरते. लाल डागाचे रहस्य तिने नेलपेनच्या बाहेरने झाकलेले असते. तरी सत्य किती दिवस लपणार हा प्रश्न तिला सतावत असतो. रमाकांतच्या मृत्यूशी संबंधित पुरावे पुन्हा समोर येत आहेत आणि घरातील लोकांचा संशय वाढू लागला आहे. बाहेरून ती मामांच्या भीतीची मज्जा घेत असल्याचे दाखवते. प्रत्यक्षात तिच्या मनात सर्वाधिक भीती असते. गुन्हा केल्यानंतर पुरावे पुसता येतात, पण मनातला धसका पुसण्यासाठी कोणताही टिश्यू नसतो. वल्लरीची अवस्था नेमकी तशीच झालेली असते. दुसरीकडे उदयकांत एका बंद खोलीमध्ये लपून बसलेला असतो. परिस्थिती गंभीर असूनही तो निर्धास्तपणे दारू पित असतो. वल्लरी त्याला वारंवार फोन करून किंवा भेटून शहर सोडून जाण्यास सांगते. पोलिसांचा तपास वेगाने पुढे जात आहे आणि CCTV फुटेज मिळाले तर त्याचा चेहरा स्पष्ट दिसेल हे ती त्याला समजावते. मात्र उदयकांतला त्याची पर्वा नसते. आपले पैसे मिळाल्याशिवाय तो कुठेही जाणार नाही असे तो ठामपणे सांगतो. बंद खोलीत राहणे, दारू पिणे आणि वल्लरीला धमकवणे एवढाच त्याचा सध्याचा उद्योग असतो. उदयकांतच्या बेफिकिरीमुळे वल्लरी अधिकच अस्वस्थ होते. तो पकडला गेला तर स्वतःची शिक्षा कमी करण्यासाठी तिचे नाव घेईल याची तिला खात्री असते. त्यामुळे त्याला दूर पाठवणे पुरेसे नाही, त्याचा कायमचा बंदोबस्त करावा लागेल असा धोकादायक विचार तिच्या मनामध्ये येऊ लागतो. आतापर्यंत उदयकांत तिच्यासाठी गुन्ह्यातला साथीदार होता, पण आता तो सर्वात मोठा धोका बनला आहे. गुन्हेगारांच्या मैत्रीचे हेच वैशिष्ट्य, काम होईपर्यंत साथ आणि संकट आली की एकमेकांचा काटा काढण्यासाठी तयारी. दरम्यान शिर्के अर्णवला सांगतात की कामानिमित्त त्याला 2 दिवसांसाठी बेंगळूरला जावे लागणार आहे.
ईश्वरी त्यासाठी ब्लॅक कॉफी घेऊन येते आणि प्रवासाची बॅग भरायला सुरुवात करते. तिच्या पॅकिंगकडे पाहून अर्णव नाराज होतो. तिने कपडे आणि सामान अशा पद्धतीने भरलेले असते की जणू एखादा विद्यार्थी शाळेच्या सहलीला निघाला आहे. दोघात पुन्हा मजेशीर असा वाद सुरू होतो. ईश्वरी आपल्या पद्धतीने सगळी तयारी व्यवस्थित असल्याचे सांगते, पण अर्णव प्रत्येक वस्तूची मांडणी बदलू पाहतो. गंभीर कथानकातला हा हलका प्रसंग दोघांच्या संसारातील साधेपणा दाखवतो. त्याचवेळी श्रीकेतचा तातडीने फोन येतो. बँगळूरचा प्रवास रद्द झालेला असतो आणि अर्णवला लगेच पोलीस ठाण्यातच बोलवण्यात येते. रमाकांतच्या मृत्यूच्या वेळेचे पुसले गेलेले CCTV फुटेज तांत्रिक मदतीने रिकव्हर करण्यात पोलिसांना यश आलेले असते. ही बातमी ऐकताच अर्णव आणि ईश्वरी गंभीर होतात. इतके दिवस फक्त संशय आणि अपुरे धागे होते. आता खुनाच्या रात्री नेमकी काय घडले हे प्रत्यक्षात दिसण्यासाठी शक्यता निर्माण झालेली असते. मामा आणि वल्ललीही त्यांच्यासोबत पोलीस ठाण्यामध्ये जाण्यास तयार होतात. वल्लली मुद्दाम सर्वांसोबत जाते. तिच्या मनामध्ये कुटुंबाबद्दल काळजी नसते. फुटेजमध्ये काय दिसते, आपले नाव किंवा चेहरा कुठे उघड होतो का हे जाणून घेणे तिच्यासाठी महत्त्वाचे असते. पोलीस ठाण्यात पोहोचल्यावर अधिकारी सर्वांना लॅपटॉपसमोर बसवतात. वातावरणामध्ये तणाव असतो. फुटेज सुरू होताच प्रत्येकाची नजर पडद्यावरती खेळते. काही क्षणातच त्यांना उदयकांत रमाकांतजवळ जाताना इंजेक्शन देताना स्पष्ट दिसतो. जिन्यावर मंजुळाही उभी असलेली दिसते. समोरचे दृश्य पाहून अर्णवच्या पायाखालची जमीन सरकते. रमाकांतचा जीव घेणारा दुसरा तिसरा कोणी नसून आपलाच काका उदयकांत आहे हे सत्य अर्णवला स्वीकारणे कठीण जाते. त्याचा संताप अनावर होतो. घरातील माणूस म्हणून ज्याच्यावर कधीतरी विश्वास ठेवला गेला त्यानेच इतका भयंकर विश्वासघात केला असतो. अर्णव उदयकांतला सोडणार नसल्याचे ठाम सांगतो, पण त्याच्या डोळ्यामध्ये रमाकांतला गमावल्याचे दुःख आणि खुनीला शिक्षा देण्याची आग दोन्हीही दिसतात. ईश्वरी त्याला शांत ठेवण्याचा प्रयत्न करते, पण इतक्या दिवसांनी मिळालेला हा पुरावा त्याच्या जुन्या जखमाही उघडतो. मामा अर्णवच्या बालपणातील प्रसंगाची आठवण करून देतात. लहान असताना अर्णवला घराबाहेर काढणारा हाच उदयकांत होता. त्यावेळीही त्याने एक निरपराध मुलाच्या आयुष्याला वेदना दिल्या आणि आता रमाकांतचा जीव घेऊन त्याने आपल्या कवळ्याची परिसीमा गाठली आहे. अर्णवसाठी हा फक्त खुनाचा तपास राहत नाही, बालपणापासून त्याला त्रास देणाऱ्या माणसाशी हिशोब चुकता करण्याची वेळ आलेली आहे. मात्र कायदा हातात न घेता पोलिसांना काम करू देणे गरजेचे आहे असे अधिकारी त्याला समजवतात. पोलीस सांगतात की उदयकांत मुंबईबाहेर जाऊ शकणार नाही. सर्व मार्गांवर खबरदारी घेऊया, त्याचा शोध सुरू करण्यात येईल आणि तो लवकरच पकडला जाईल. हे ऐकून वल्ललीच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो. उदयकांत पोलिसांच्या हाती लागला तर पुढचा क्रमांक आपलाच असेल हे तिला ठाऊक असते. ती डॉक्टरांशी अपॉइंटमेंट असल्याचा बहाणा करते आणि पोलीस ठाण्यामधून निघण्याची घाई दाखवते. तिचे हेच वागणे ईश्वरीच्या लक्षात येते. इतक्या गंभीर क्षणी डॉक्टरांची भेट आठवणे आणि फुटेज पाहताच अस्वस्थ होणे सहज स्वाभाविक वाटत नाही. ईश्वरीला आधीपासून संशय असतो की उदयकांत एकट्याने हे सगळं केलेलं नाही. त्याच्या साठीला एक स्त्री आहे आणि ती स्त्री घरातच असल्याची शक्यता आहे. वल्ललीचा बदललेला चेहरा, आचरणाची घाई आणि सतत फोन तपासणाऱ्या सगळ्या या गोष्टी एकाच दिशेने बोट दाखवत असतात. ईश्वरी अर्णवला घरी काही काम असलेले सांगते, पण प्रत्यक्षात वल्ललीचा माग काढण्याचा निर्णय घेते. ती रिक्षा पकडते आणि नंतर राखून वल्ललीचा पाठलाग सुरू करते. वल्लली दुसऱ्या रिक्षामध्ये बसून वारंवार उदयकांतला फोन करत असते. CCTV फुटेज मिळाल्याची बातमी त्याला तातडीने सांगायची असते. मात्र दारूच्या नशेत पडलेला उदयकांत फोन उचलत नाही. प्रत्येक न उचललेल्या कॉलसोबत वल्ललीची घालमेल वाढते. तो पकडला जाण्यापूर्वी त्याला सावध केले नाही तर आपले नाव बाहेर येईल आणि त्याला भेटायला गेली तर कोणी पाठलाग करून दोघांना एकत्र पडू शकते. दोन्हीकडून संकट तिच्याजवळ येत असते. रिक्षाच्या आरशातून मागे पाहताच वल्ललीला ईश्वरी दिसते. ईश्वरी आपला पाठलाग करत आहे हे कळताच ती सावध होते. सरळ उदयकांच्या ठिकाणी गेली तर तिचा खेळ त्याच क्षणी संपेल म्हणून ती चालकाला मार्ग बदलण्यास सांगते आणि थोड्या अंतरावर रिक्षा थांबवते. ईश्वरीही तिच्या मागे थांबलेली असते, पण आपण पाठलाग करत असल्याचे मामीला समजू नये म्हणून ती लगेच खाली उतरते. दोघीही एकमेकांची हालचाल ओळखण्याचा प्रयत्न करत असतात. संवाद एकही नाही तरी प्रसंग हा जबरदस्त तणाव निर्माण करतो. एका बाजूला सत्य शोधणारी ईश्वरी आणि दुसऱ्या बाजूला आपला गुन्हा लपवण्यासाठी धडपडणारी वल्लली, दोघींमध्ये जणू शांत मांजर उंदीर खेळ सुरू होतो. वल्लली चुकीचे वळण घेऊन ईश्वरीची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करते. ईश्वरी मात्र तिच्या प्रत्येक हालचालीकडे बारकाईने पाहते. उदयकांतसोबत असलेली स्त्री वल्ललीच आहे याचा ठोस पुरावा अद्याप तिच्याकडे नाही, म्हणून घाई करून संशय उघड करण्यापेक्षा तिला रंगी हात पकडणे आवश्यक असते. ईश्वरीचे धैर्य आणि प्रसंगावधान येथे पुन्हा एकदा दिसते. पुढील भागाच्या झलकमध्ये अर्णव घरी सर्वांसमोर उदयकांतचा गुन्हा उघड करतो. CCTV मध्ये त्याने रमाकांतला इंजेक्शन दिल्याचे स्पष्ट दिसल्याचे तो सांगतो. कुटुंबाला मोठा धक्का बसतो. त्याचवेळी ईश्वरी या गुन्ह्यामागे एक स्त्रीचाही हात असल्याची आठवण करून देते. आजीही तिच्या संशयाला दुजोरा देते. म्हणते उदयकांतचा चेहरा समोर आला असला
तरी खुनामागचे पूर्ण षडयंत्र अजून उघड झालेलं नाही. मंजुळाची भूमिका काय होती आणि वल्लरीने नेमकी किती मदत केली हे शोधणे बाकी आहे. दुसरीकडे वल्लरी अखेर उदयकांतला भेटते आणि त्याच्यावर संताप व्यक्त करते. CCTV फुटेज परत मिळाले असून पोलिसांना त्याचा चेहरा दिसल्याचे ती सांगते. उदयकांत मात्र घाबरण्याऐवजी तिलाच आव्हान देतो. पैसे न मिळाल्यास किंवा स्वतःवर संकट आले तर तो तिचे नाव उघड करेल असा त्याचा सूर असतो. संतापलेल्या वल्लरीचा संयम सुटतो आणि तो त्याच्या कानसलीत लगावते. कालपर्यंत एकच कटातले साथीदार असलेले हे दोघे आता एकमेकांचे सर्वात मोठे शत्रू बनलेले असतात. आजच्या भागाने रमाकांतच्या मृत्यूच्या रहस्यातील सर्वात महत्त्वाचे दार उघडले. CCTV फुटेजमध्ये उदयकांत खुनी असल्याचे स्पष्ट झाले आणि वल्लरीचे सत्य अजून पडद्यामागे आहे. ईश्वरीचा संशय योग्य दिशेने जात आहे आणि ती थोडीही चूक न करता पाठलाग पूर्ण करते. तर वल्लरीचा मुखवटा लवकरच उतरू शकतो. मात्र कोपऱ्यात अडकलेली वल्लरी उदयकांतचा कायमचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न करेल का हा धोका कायम आहे. आता पुढचा भाग 3 प्रश्नांचे उत्तर घेऊन येणार आहे. पोलीस उदयकांतला पकडतील का? उदयकांत वल्लरीचे नाव सांगण्याआधी ती त्याच्यावर नवा डाव खेळेल का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ईश्वरी वल्लरीला रंगेहात पकडून अर्णवसमोर पूर्ण सत्य आणू शकेल का? प्रेमाच्या गोड प्रसंगाने सुरू झालेला आजचा भाग अखेर खून, विश्वासघात आणि पाठलागाच्या धडकी भरवणाऱ्या वळणावर येऊन थांबतो. धन्यवाद.